बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया झटपट आढावा. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 80 रुपये प्रति किलो पर्यंत गेले, तर नवी मुंबईमध्ये किरकोळ मार्केटमध्ये कांदा 80 रुपयांपर्यंत पोहोचलाय. मार्केटमध्ये कांदा प्रति किलो 100 रुपये दरानं कांद्याची विक्री झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात असलेल्या कांदा शेडमधून चोरट्यांनी रात्री जवळपास 85 गोण्या कांदा लंपास केलाय. सध्या कांद्याला चांगला भाव मिळतोय, तर व्यापाऱ्यांचं 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. चोरट्याने कांद्यावर डल्ला मारल्यानं इतर कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजानं व्यापाऱ्यांच्या दारात जावं लागतंय, तर शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा आता व्यापारी घेत असल्याचं बघायला मिळतंय. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदा ऊसाचं उत्पन्न घटल्याचं दिसून येत आहे. विशेषतः पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठचा पट्टा आणि डाव्या कालव्यालगतचा भाग यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं पीक घेतलं जातं. ऊसाला 3100 रुपये भाव द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प योजनेकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांनी केलाय. राज्यातील सर्व स्टेशन परिसरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांना दिवसा देखील विजेचा लाभ मिळू शकतो, असं देखील पाटलांनी म्हटलंय. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्रांवरती पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून बाग वाचवण्यासाठी शेतकरी फवारणी करतायत. लाखो रुपयांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडलाय. पवनमाळात एकाच वेळी 40 गावांमध्ये भात कापणीला सुरुवात झाली आहे, परंतु सगळीकडेच भात पीक कापणी आल्यानं मजुरांची कमतरता भासतीये. त्यामुळे शेतकरीच एकमेकांच्या भात कापणीला जात असल्याचं बघायला मिळतंय. सरकारने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार करावा असं आता विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. तर पुन्हा वस्तुस्थिती आढावा घेऊन कर्नाटक धर्तीवरती आपल्या राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील वडेट्टीवारांनी केली आहे. कमी पावसामुळे राज्यातील परिस्थिती बिकट झाली आहे. राज्य सरकारनं राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय. 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय, तर 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आणि 16 तालुक्यांमध्ये मध्यम तसेच सौम्य स्वरूपाचा दुष्काळ असल्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. नंदुरबारच्या शहादा बाजार समितीच्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. स्थानिक व्यापारी 400 ते 500 रुपये कमी दरानं कापसाची खरेदी करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचं चित्र आहे. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूया. कमी पावसामुळे राज्यातील परिस्थिती बिकट होत चालली आणि राज्य सरकारनं यामध्येच आता राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलाय. 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय, तर 24 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आणि 16 तालुक्यांमध्ये मध्यम तसेच सौम्य स्वरूपाचा दुष्काळ असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय. जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, लातूर तसेच धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. तर दुष्काळग्रस्त भागांना अनेक सवलती देखील यामधून देण्यात येणार आहेत. सरकारने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे. पुन्हा वस्तुस्थिती आढावा घेऊन कर्नाटक धर्तीवरती आपल्या राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील वडेट्टीवार करतायत. सरकारने आता पुन्हा जे काही आणेवारी आहे हे अधिकाऱ्याला हाताशी धरून मुद्दाम दुष्काळ कमी दाखवायचा, हे जे काही जगलरी केलेली आहे या संदर्भात पुनर्विचार करावा. नव्यानं याची संपूर्ण अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्रत्यक्ष आणि वस्तुस्थिती
समोर आणावी आणि निम्म्या जिल्ह्यापेक्षा अधिक जिल्ह्यात ही भयावह परिस्थिती असताना कर्नाटकाच्या धर्तीवर हा महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि दुष्काळाचे सर्व फायदे आणि मदत शेतकऱ्यांना त्वरित करावी. राज्यातील ऊसगळीत हंगाम सुरू झाला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. जोपर्यंत मागील ऊसाला 400 रुपये दिले जात नाही तोपर्यंत एकही ऊस तोडणी करू देणार नाही. या भूमिकेवरती राजू शेट्टी आजही ठाम असल्याचं बघायला मिळतंय. एकूणच या संदर्भात राजू शेट्टी यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. आपण पाहूयात. आजपासून राज्यातील गळीत हंगाम आहे तो सुरू झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्याशी बोलण्यास आहेत. साहेब, स्वागत आहे लोकशाहीमध्ये. काय सांगाल, आज हंगाम सुरू होतो आहे, दुसरीकडं तुमचं आंदोलन जरी स्थगित झालं असले तरी इशारा अजून कायम आहे? नाही, आंदोलन स्थगित झालेलं नाही आहे. फक्त मी माझी पदयात्रा स्थगित केलेली आहे. आंदोलन हे चालूच आहे आणि गेल्या वर्षाचा हिशेब जोपर्यंत कारखाने देणार नाहीत तोपर्यंत एक कांडंसुद्धा ऊस आम्ही त्यांना देणार नाही आहे. त्यांना आम्ही इशारा दिला, अर्थात अचानक इशारा दिलेला नाही. गेल्या 2-2.5 महिन्यापासून सातत्यानं आम्ही त्यांना सांगतो आहे. मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाऊन आलो आहे मी अनेक वेळा. त्यांनी हिशेब पूर्ण करावा. त्यांनी हिशेब केलेला नाही आणि त्यामुळं 400 रुपये मागच्या वर्षाची द्यायची आणि मग कारखाने सुरू करायचे, आमची अशी भूमिका आहे. दुसरीकडं कारखाने 400 रुपये आपण मागताय, परंतु हे 400 रुपये द्यायला काही कारखान्यांनी असमर्थता दर्शवली आहे, कर्जबाजारी असल्याचं म्हटलं आहे. काय सांगता या संदर्भात? किती वर्ष ऐकायचं यांचं कर्ज आहे. 20-25 वर्षापासून एकच ऐकतो की कर्ज आहे. खरं तर यावर्षी साखरेला चांगला भाव मिळालेला आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 31 मार्च अखेर त्यांनी जे काही आता हिशेब पूर्ण केले त्यावेळी जवळपास 65 ते 70% साखर शिल्लक होती आणि त्याचं मूल्यांकन त्यांनी 3250 रुपये ते 3300 रुपये दाखवलं आहे आणि प्रत्यक्षात ती साखर 3600-3800 अशी विकलेली आहे. आणि तो जो काही हिशेब पूर्ण झाल्यानंतर जो अतिरिक्त पैसा आलेला आहे तो गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे त्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही 400 रुपये मागतोय. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदा ऊसाचं उत्पन्न घटल्याचं पाहायला मिळतंय. विशेषतः पैठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठचा पट्टा आणि डाव्या कालव्यालगतचा भाग यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं पीक घेतलं जातं. हा भाग ऊस बागायतीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र ऐन हंगामात पाऊस न पडल्यानं ऊसाची वाढ झालीच नाहीये. त्यामुळे एकरी उतारा कमी येणार असल्याचं बोललं जाते. त्यामुळे आता जो देईल ऊसाला भाव, शेतकऱ्यांची त्याच कारखान्याकडे धाव असा कल दिसतोय. तर ऊसाला 3100 रुपये भाव द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरीकडून संघटनेकडून करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आता सापडल्याचं बघायला मिळतंय. शेतकऱ्यांना नाईलाजानं व्यापाऱ्यांच्या दारात जावं लागतंय तर शेतकऱ्यांच्या या अडचणीचा फायदा व्यापारी घेत आहेत. हमी भाव हा 4450 असताना 500 रुपये कमी भावात माल विकावा लागतोय आणि शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवण्यासाठी हमीभाव केंद्र तातडीनं सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थिती आहे का, शासनाने नेहमी म्हणते का केंद्र चालू, लवकरात लवकर चालू. अनेक शेतकऱ्याचा माल आता निघालेला आहे आणि व्यापारी कवडी मोलाच्या भावाने त्यांचा माल घेऊन राहिला आहे. शासनाने हमी भाव जाहीर केलेला आहे पण केंद्र अजूनपर्यंत फेडरेशन कोणत्या जिल्हा स्तरावर अजूनपर्यंत चालू नाही झाले. शासनाने याची तात्काळ दखल घेऊन सोयाबीन केंद्र तात्काळ चालू केले पाहिजे, हमी भाव केंद्र चालू केले पाहिजे. आज अनेक शेतकरी वाट पाहून राहिले पण शासनाने अजूनही केंद्र चालू नाही केलेले आहे. त्यामुळे शासनाविषयी शेतकऱ्याची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्यानं वाढ होते. 20 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 70 रुपयांवरती पोहोचलाय तर लसूण देखील 180 ते 200 रुपये किलोनं मिळतोय.
कांदा लसणाचे भाव वाढल्यानं गृहिणींना भाज्याच्या फोडण्या या महागात झाल्याचं बोललं जात आहे, तर इतर भाज्या देखील महाग झाल्यात. भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी भेंडी, दोडका, कारले, वांगे हे सगळे आता 60 रुपये प्रति किलोनं विक्री होतीये. शेवगा, फुलकोबी तसेच हिरवी मिरचीचे भाव हे 70 ते 80 रुपये प्रति किलो होते. टोमॅटो 30 ते 40 रुपये किलोने मिळतोय. तर कांद्याला चांगला दर मिळत असला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्यानं त्याचा फायदा होत नसल्याची स्थिती बघायला मिळतेय. वयाच्या 40शीत तुम्हाला कॅन्सरचं निदान झालंय आणि त्यात तुमची एक किडनी काढावी लागली. अशातच तुमचा 20 वर्ष सुरू असलेला व्यवसाय बंद करण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्ही काय कराल? या प्रश्नांची उत्तरं देणं तर दूरच, अनेक जण या धक्क्यातून सावरणार देखील नाहीत. पण पुण्याच्या तळेगाव मधील गौतम राठोड यांनी या सर्वांवर केवळ मातच केली नाही तर थेट घरातच केसर शेती फुलवण्याचा यशस्वी असा प्रयोग सत्यात उतरवलाय. कराडच्या शामगावमध्ये शेतीला पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरपंच विजय पाटोळे, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य भीमराव डांगे यांच्यासह ग्रामस्थ उपोषणाला बसल्यात. तर अहिंसा मार्गाने पाणी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळेस घेण्यात आलाय. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी गावकऱ्यांनी संपूर्ण गावातून टाळ आणि मृदुंगाच्या गजरात दिंडी देखील काढली होती. 22 हेक्टरला पाणी देऊन शामगावच्या तोंडाला पाणी पुसलं आहे. उर्वरित राहिलेल्या 1350 हेक्टरला पाणी मिळावं यासाठी आम्ही आम्हाला उपोषण करत आहोत. जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील किंवा शेतीविषयी काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात तुम्ही आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. आणि यासह आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.